सर नांदेड़ की कानून और सुव्यवस्था की, लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति बहुत गंभीर है। टेररिज्म बढ़ता जा रहा है। जनप्रतिनिधियों के ऊपर गोलियां चलाई जाती है। उसके बाद भी अभी भी वो सिलसिला जारी है। उनके लोगों के फैमिली मेम्बर्स पे अभी भी फ़ोन आते हैं। उनसे डॉक्टर्स मिले, डॉक्टर्स ने खुद बयान दिया है कि उनसे भी पैसे मांगे जाते हैं। उनके पास सामने आकर फ़ोन पे किसी से बात करने के लिए कहा जाता है। ये जो क्लासेस चलाते हैं टीचर्स, उनके यहाँ भी जाके पैसे की डिमांड होती है। तो ये बहुत बड़ा रैकेट है जिसके ऊपर कोई नियंत्रण सरकार का नहीं है। एक बिगड़ती हुई कानून सुव्यवस्था की परिस्थिति नांदेड़ में है। टोटल फेलियर ऑफ द पुलिस डिपार्टमेंट, और नांदेड़ में जिसके वजह से आज ये बहुत बड़ा नुकसान हुआ है। मैं समझता हूँ कि कल मुख्यमंत्री इसके ऊपर बयान करते थे तो अच्छी बात थी, पर इतने गंभीर विषय पे राज्य के प्रमुख व्यक्ति ने कुछ भी बयान नहीं किया है। आपने कहा था हमारी भूमिका है कि ये सब मामला एटीएस को सौंपा जाए। एटीएस को सौंपा जाए, एटीएस के जरिए, क्योंकि संदेह ज़रूर है इसमें कौन कौन मिले हुए। इतने ऐसी कोई चीज़ इम्पॉसिबल तो है नहीं कि किसी को गिरफ्तार करना मुश्किल तो है नहीं, और इतने ये लगभग पिछले साल 1.5 साल से मामला चल रहा है। और यही नहीं, नांदेड़ में कई चीज़ें जो है वो चल रही है। शराब की तस्करी चल रही है। आपने देखा होगा कि ये जो सैंड का मामला है, रेती का मामला है, रेती की चोरी भी बड़े पैमाने पर है। बाहर से लोग आके इन्वेस्टिगेशन, बाहर की टीम आके इन्वेस्टिगेशन करती है। तो ये जितना भी मामला नांदेड़ में चल रहा है वो टोटल, अपने युवाओं में ये उम्मीद दी थी कि कांग्रेस के युवा ये रास्ते पे उतर के अवैध धंधों के विरोध में आंदोलन करेंगे, अवैध धंधे बंद करेंगे। ऐसे हमारी तो भूमिका है ही ना। सवाल ऐसा है, ऐसा गुटखा हो गया, गुटखा ऐसा है कि हमारी तो भूमिका है ही। मैं तो ज़रूर कहूँगा एक मर्यादा होती है कोई चीज़ की। तो हम लोग नांदेड़ के लोग त्रस्त हैं, और जब तक ये मामला सुलझेगा नहीं, काँग्रेस इसमें अपना आवाज उठाती रहेगी। सर, राज्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना जनादेश यात्रेमध्ये पकडण्यात आलं। असं आहे की सरकारची जी वृत्ती आहे त्यातून स्पष्ट झालेली आहे। एकंदरीत या जनादेश यात्रेमध्ये कोणाचं ऐकायचंच नाही। माझंच ऐकून घ्या, मी सांगतो तेच ऐका, आणि तुमचं काही मला ऐकायची गरज नाही, कोणाला भेटायची गरज नाही, कोणाची निवेदन स्वीकारायची गरज नाही, अशा स्वरूपाचं एकंदरीत मुख्यमंत्र्यांची भूमिका संपूर्ण दौऱ्यामध्ये राहिलेली आहे। तर ही मुस्काटदाबी आहे, लोकशाहीला काळीमा फासणारी अशीच वृत्ती आहे। आणि एकंदरीत जो राजकीय ताकद जी मिळाली त्याचा घमंड विद्यमान सरकारला आला आहे की काय, अशा स्वरूपाची एकंदरीत परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे लोकांना स्थानबद्ध करणे, पकडणं, प्रिव्हेंटिव्ह ही जी त्याचाच भाग आहे सगळा। सर, महाजनसंवाद यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्यावरती आरोप केले होते, याच्याबद्दल आपण मी बोललेच हो ना, मुख्यमंत्र्यांनी आरोप करण्याच्या पेक्षा एकतर त्यांनी हे स्पष्ट करावं की नांदेड जिल्ह्याच्या विकासात्मक कामासंदर्भात त्यांचं वक्तव्य कुठेच नव्हतं। फक्त राजकीय भाषणं झाली, पण नांदेड जिल्ह्याच्या विकासात्मक कामासंदर्भात काय भूमिका राहिली हे लोकांना कळलं पाहिजे। शासकीय रुग्णालयात एवढी घाण्याची साम्राज्य पसरलेली आहेत, पाणी नाही तिथं, आणि आज सकाळी मी डेलला सुद्धा भेटलो, त्यांना पाठपुरावा केलेला आहे, अर्ज दिलेला आहे। सरकारचं लक्ष नाही आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एवढं पैसे खर्च करून काँग्रेसच्या काळाने बांधलं गेलं, आज दुरावस्था झालेली आहे, तिथे कोणी पाहायला तयार नाही आहे। आणि सरकारी हॉस्पिटल जे नांदेड शहरात आहे तिथं जवळपास बंद असल्याचे मुख्यमंत्र्यांचं अशा प्रकारचं वक्तव्य हे अतिशय घृणास्पद आहे। मुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तीला न शोभणारं असं वक्तव्य आहे, कारण की प्रत्येक व्यक्तीला आपले मतं त्या ठिकाणी मांडण्याचा अधिकार आहे। EVM फक्त विरोधी पक्षच नव्हे, अनेक स्वयंसेवी संस्था असोत, अनेक खाजगी लोकांनीसुद्धा, महत्त्वपूर्ण लोकांनीसुद्धा आपली भूमिका व्यक्त केलेली आहे। त्यामुळे मतं व्यक्त करणं म्हणजे सरकारला त्यांची खोपडी खराब आहे असं म्हणण्याचा अधिकार आहे का? काँग्रेस ही न शोभणारी बाब आहे, आणि मुख्यमंत्र्यांचं हे विधान अतिशय गंभीर आहे। ते असं विधान करायला नको पाहिजे। आणि भविष्यवाणी पण केली आहे त्यांनी की भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी विरोधक राहील। त्यांना ज्या अर्थी ते विधान करताय त्याचा अर्थ EVM मध्ये त्यांचं काहीतरी काम झालं दिसते, म्हणून विरोधक वंचितला करणार नहीं। EVM की उनकी सेटिंग हो चुकी होगी ऐसा लग रहा है मेरे को, इसलिए बोल रहे हैं। सर, अपना अधिक वेळ जो है भूकर में गुजर रहा है, इसका कोई खास नहीं, भोकर में नहीं, हर जगह गुजर रहा है। मैं तो अगर भोकर में तो जा ही रहा हूँ, मैं शहर में हूँ, मैं शहर के लोगों से मेरी मुलाकात होती है, बाकी सभी से है। नांदेड़ ज़िले में कांग्रेस पार्टी की ताकत बनाए रखने का हमारा पूरा प्रयास है।
शुक्रिया. केली की नाही, महिलांना पकडलं की नाही, सांगा. सगळीकडे घडलंय. तर तुमची यात्रा लोकांचं दर्शन घेण्याकरता का तुम्हीच फक्त बोलायचं लोकांनी ऐकायचं तुमचं याच्यामध्ये मला आमचा प्रश्न आहे त्यातला. सर लोकसभा में आपने वंचित बहुजन आघाड़ी को मीटिंग बताई थी बीजेपी, वो बात पे आज भी कायम है. मुझे इस बात पे कुछ दोहराना नहीं, आपका प्रश्न मैं समझ रहा हूँ, मैं उसका इम्पैक्ट भी समझ रहा हूँ मैं. आज मुझे इस बात पे कुछ नहीं बोलना. ईवीएम इस्तेमाल करना, ईवीएम को टैंपर करना तो अलग चीज़ है. हमारी जो इस सरकार से शिकायत जो है, ईवीएम टैंपरिंग की आशंका सभी को है. ईवीएम के इस्तेमाल एक इशू है और ईवीएम का टैंपरिंग दूसरा इशू. इसलिए हमने कहा कि भाई जहाँ शक की बुनियाद है वहाँ पर क्यों हम लोग इंसिस्ट कर रहे हैं. बैलेट पेपर लाइए, बिल्कुल पारदर्शकता आ जाएगी इसमें. मित्र पक्ष आपले पक्षाचे काही लोक पक्ष सोडलेले आहेत, त्याच्याबद्दल थोडा पंतप्रधान मांडले दोन विषय वेगळे आहे. हो वेगळे आहे. आपण तुला बोलला त्यानंतर असं याचं मागे बोललेलो आहे की निवडणुकीच्या काळामध्ये अनेक लोक पक्षात येतात, काही जातात. मला वाटतं काही गेले असतील त्या ठिकाणी नवीन लोकांना संधी देण्याची उत्तम वेळ आहे. अनेक ठिकाणी 30-30 लोक पदं घेऊन बसलेले असतात. त्यामुळे काही लोक जर गेली असतील तर त्या ठिकाणी नवीन लोकांना संधी देण्यासाठी उत्तम वेळ आहे असं माझं मत आहे. काय गेलं ठीक आहे. अनेक लोकांना म्हणजे वाटत नाही की तिथे जाऊन काही फायदा होऊ शकतो, पण त्याच्यापेक्षा गडकरींचं विधान हे अधिक सुतवाचक जे केले गडकरींनी ते जर तुम्ही जर ऐकलं तर मला वाटतं गडकरी बऱ्याचशा वेळेस चांगलं बोलतात. त्यामुळे कालचं विधान गडकरींचं जरा ऐका, ते जरा कोट करा. एखाद्या विधानसभामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्ष आणणार असं वाटतं. आम्ही म्हणून म्हणतो की ईव्हीएम मशीन नको म्हणून म्हणतो. मतपत्रिका आणा, हे मुख्यमंत्री इतके ॲडव्हान्स मी सांगतायत, त्याचा अर्थ काय समजायचा. मागच्या काळामध्ये बी टीम असल्याचं बोलले होते वंचित, तर त्यांचा आता संगनमत झाला आहे आणि त्यांचं काही नाही, मला काही त्याच्यावर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे. मी जे बोललो होतो तर निवडणुकीमध्ये आमचं त्यांचं आलाच नव्हतंच ना वंचित आघाडीचं. ते नसल्यामुळे आम्ही त्यांची काही स्तुती करावी किंवा त्यांनी आमची करावं असं अपेक्षित नव्हतंच. आम्ही त्यांच्या विरोधी बोललोच, कारण की आम्ही स्वतः उमेदवार होतो. बऱ्याच ठिकाणी आमच्या त्यांचे उमेदवार उभे होते, तेव्हा स्वाभाविक बोलणं भागच होता आम्हाला. जाऊन भेट देतात हां नवीन लोकप्रतिनिधी माझ्याकडे नाही आले. आता नंबर शेवटी हमारे सभी साथियों के लिए मेरी मदद है, पहले भी की, आगे भी रहेगी. और स्वाभाविक है भोकर में ज़्यादा हो जाता है, इसलिए जाता है कि लोकसभा चुनाव के बाद जो नतीजे सामने आए उसको ध्यान में रखते हुए करेक्टिव मेजर जहाँ लेने की जरूर लेंगे. सिर्फ भोकर में ही नहीं, देगलूर है, मुखेड़ है, जहाँ देंगे. सर्वांचं लक्ष असं म्हणतात. तर म्हणजे मुख्यमंत्र्यांसारख्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचं बोलणं कितपत उचित आहे हा त्याचा त्याने विचार करावा. परंतु बिघाड ईव्हीएम मध्ये नाही तर विरोधकांच्या पोपडीत असल्याचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. म्हणजे सत्तेचा अहंकार यातून दिसून येतो. ही भाषा जी आहे पोपडी वगैरे मुख्यमंत्र्यांना न शोभणारी भाषा आहे असं आमची ठाणे. हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोपराइटर हाफिज मदरुल्लाह बेग, अदर बेग, अलबरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, देगलू नाका, नांदेड़. नांदेड़ न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है.